आपण बघतोय आरक्षणाच्या संदर्भातली, कारण आता ओबीसी समाज काहीसा आक्रमक होताना दिसतो आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावरती करण्यात आलेल्या आंदोलनाच्या नंतर आता राज्य सरकारनं मराठा आरक्षणाच्या संदर्भात शासनाचा आदेश काढलेला होता आणि यामध्ये हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याच्या सोबतच पात्र मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली होती। सरकारच्या याच जीआरमुळे ओबीसी समाज काहीसा नाराजही झालाय आणि एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता मंत्री छगन भुजबळ यांनी या जीआरच्या विरोधामध्ये दंड थोपटले आहेत आणि आपल्याच सरकारला न्यायालयामध्ये खेचण्याचं ठरवलेलं आहे। छगन भुजबळ यांच्याकडून येत्या 2 दिवसांमध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये मराठा समाजासाठी या काढण्यात आलेल्या जीआरच्या विरोधामध्ये याचिका सुद्धा दाखल केली जाणार आहे। खरं तर छगन भुजबळ हे सर्व ओबीसी नेत्यांच्या वतीनं उच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय आणि गेल्या 4 दिवसांपासून छगन भुजबळ यांची जी वेगवेगळ्या वकिलांच्या सोबत चर्चा सुरू झाली आहे याच्या बातम्या सुद्धा आपण एबीपी माझावरती बघतोय। न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यासाठी ओबीसी समाजाकडून आता कागदपत्रांची जुळवाजुळव सध्या सुरू करण्यात येते आणि ही कागदपत्र जमा झाल्याच्या नंतर आता छगन भुजबळ हे न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाच्या नव्या शासन आदेशाच्या विरोधामध्ये दाद मागणार असल्याचं सुद्धा कळतंय। त्यामुळे भुजबळ यांच्या भूमिकेसोबत आम्ही सहमत आहोत आणि ओबीसींचं नुकसान होत आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा दिली आहे। या सगळ्यांच्याकडे निरोप दिलेला आहे आणि सगळ्यांनी एकत्र येऊन ही बैठकीमध्ये उपस्थित राहावेत। भुजबळ साहेबांशी मी 2दा संपर्क करायचा प्रयत्न केला, झालेला नाही। मी माझ्या ऑफिसला कळवलं होतं, मला माहीत नाही की कालपर्यंत संपर्क झाले का नाही, परंतु भुजबळ साहेबांची भूमिका ही सुद्धा स्पष्ट भूमिका आहे, त्यामुळे त्यांच्या भूमिकेशी सुद्धा आम्ही सहमत आहोत। या जीआरमुळे ओबीसीचं नुकसान होत आहे हे स्पष्ट आहे। तर आपण बघतोय की मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीची मागणी केली त्याच्यानंतर ओबीसींमध्ये काहीशी खतखत निर्माण झाली आहे आणि यानंतर आता भुजबळ यांनी दाखल करणार असलेल्या याचिकेच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांची नेमकी प्रतिक्रिया काय बघूयात। काय होत नाही, चॅलेंज नाही होत, फिलेंज नाही होत, काय नाही होत, जीआर आमचा काय होत नाही, चॅलेंज होत नाही, काय नाही। आणि मग मी सांगतो, मग मला जर तर लावलं ना तर मी 94चा जीआरचा रद्दच करायला लावीन। मग नोंदी आहेत आमच्या हैदराबाद गॅजेट सरकारी दस्तऐवजी, यांचं कोणतं सरकारी दस्तऐवजी? यांना जे 94ला आमचं स्वतःचं 16% आरक्षण दिलं आणि आमच्या लेकरा बाळाचं आयुष्याचं वाटलं झालं, ती जीआर कसं करायला, ती जीआर रद्द करायचा 50%च्या वर गेलं, 2% कसं काय दिलं? तुम्हाला कायदा कळतो ना, आम्हाला कळत नाही काय? आणि आम्हाला जर कायद्यातलं जीआर मधलं कळत नसतं, हे आंदोलन इतक्याला मालत नसतं, मराठीला एक बी नोंद मिळाली नसती, एक बी।